3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले। आज 21 ते 65 वयोगटातल्या माझ्या मायमाऊलीला त्यांना जवळपास आम्ही आता 3,000 रुपये दिले। मायमाऊलींनो 3,000 रुपये लेखा हात वर करा। तेव्हा का बाबासाहेब एवढ्या महिलांना आले। लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी अजितदादा पवार यांनी दिली। 8वा व 9वा हप्ता आता एकदमच तुमच्या बँकेच्या खात्यावर आज 3,000 रुपये सोडण्यात आले आहेत। स्वतः अजितदादा पवार यांनी आत्ताच मोठी घोषणा केली आहे। त्यांनी डीबीटीचे बटन सकाळीच आपण दाबून आलो आहोत असे ते म्हणाले। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील आता सुरुवात झाली आहे आणि हा पैशांचा जो आकडा आहे तर तो 3,000 रुपयांचा आहे हे लक्षात ठेवा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच पाहिलं की स्वतः अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आज सोडलेले आहेत, स्वतः त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे आजसाठी सोडले आहेत, लाडक्या बहिणींनो यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजितदादा पवार यांचा वादा हा पक्का असतो। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण माहित आहे त्यांनी 3,500 कोटी रुपयांचा चेक सुद्धा या 13 महत्त्वाच्या बँकांना आता दिला आहे। आता 8वा हप्ता आणि 9वा हप्ता दोन्ही एकत्र आता दिलेला आहे। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सुद्धा सकाळपासून जमा झाले आहेत। 8वा आणि 9वा हप्ता दोन्ही एकत्र दिल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झाले आहे। अजितदादा पवार यांचा वादा हा पक्का असतो, तुम्हाला पण माहित आहे। लाडक्या बहिणींनो, ते जेव्हा बोलतात तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत असतात, कारण ते अर्थमंत्री पण आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत। त्यांनी आत्ताच मोठी घोषणा केली आहे। ते म्हणाले की डीबीटीचं बटन सकाळीच मी दाबून आलो होतो, त्यामुळे राज्यातील या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पैसे येऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींनो, आता कोणतीही तुम्हाला पात्रता लावली गेली नाही, सरसकट राज्यातील सर्वांना आता 3,000 रुपये सोडले जात आहेत। पुढे अर्थसंकल्प असल्याने पुढच्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वाढता येणार नाही, त्यामुळे उशीर होतोय। त्यामुळे स्वतः अजितदादा पवार यांनी हा मोठा निर्णय आता घेतला आहे की आता सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता एकत्र बँकेच्या खात्यावरती सकाळपासून दिलेला आहे। तुम्हाला 8वा हप्ता आणि 9वा या हप्त्याचे 3,000 रुपये टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती आले पण असतील। तुमच्या गडबडीमध्ये तुम्ही चेक करायचं विसरून गेला असाल, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेचं खातं चेक करायचं आहे। सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींना 3,000 रुपये बँकेत पडल्याचा SMS आलेला आहे। स्वतः अजितदादा पवार यांनी आत्ताच मोठी घोषणा केली आहे। कोणत्याही महिलांना वंचित ठेवले जाणार नाही, सर्वांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार। याबद्दल तटकरे मॅडम ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात तर त्या मॅडम काय म्हणाल्या बघा तुम्हीच। कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही। आज सकाळीच अजितदादा पवार यांनी डीबीटीचे बटन दाबले आहे। अनेक लाडक्या बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज 100% तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच होणार आहेत। काही लाडक्या बहिणींना आता 5 मिनिटापूर्वी सुद्धा 3,000 रुपये पैसे बँकेत आल्याचा SMS आला आहे। तुम्हाला पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पैसे जमा झाल्याचा SMS येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ बघत असताना सुद्धा तुमच्या बँकेचा तुम्हाला SMS येऊ शकतो। टोटल आता तुम्हाला 1,500 रुपये नाही, 21 रुपये नाही, तर डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले गेले आहेत। 3,500 रुपयांचा चेक आता बघा, 3,500 कोटी इतक्या मोठ्या रकमेचा चेक स्वतः अजितदादा पवार यांनी राज्यातील महत्त्वाच्या या 13 बँकांना आता दिला आहे। आजसाठी महत्त्वाचे 15 जिल्हे सुद्धा स्वतः अजितदादा पवार यांनी निवडले आहेत। तर त्या 13 बँकांमध्ये आणि 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आज सोडलेला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींना कोणतेही तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका। लाडकी बहिणी योजना सुरूच आहे, तुमच्या खात्यावरती पैसे सुद्धा आज येऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळण्यात येणार असल्याची खोटी माहिती आजकाल सगळीकडे पसरवली जात आहे। याबद्दल लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या तटकरे मॅडम काय म्हणाले बघा। महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही।
कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आला आहे तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलं असणार, ही योजना कधी बंद होणार नाही। 2030 पर्यंत आता ही तुमची योजना आहे ती पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्या महिन्याच्या महिन्याला बँकेमध्ये पैसे येत राहतील। त्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही। आज स्वतः अजितदादा पवार यांनी डीबीटीचे बटन तिकडून सकाळीच दाबले आहे। अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे सुद्धा जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे तुम्हाला पण अजून पण पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजणार नाही की तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये केव्हा पैसे येणार आहेत। कारण अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून हे 3000 रुपये या 13 बँकेमध्ये येऊ लागले आहेत आणि या 15 जिल्ह्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना पैसे आल्याचा SMS सुद्धा आला आहे। त्यामुळे विश्वास ठेवून व्हिडिओ पूर्ण बघा। अजितदादा पवार यांनी ही मोठी घोषणा आता केली आहे। अजितदादा पवार जे बोलतात ते करून दाखवतात, त्यांचा वादा हा पक्का असतो। त्यांनी 3500 कोटी इतक्या मोठ्या रक्कम असलेल्या चेकवर सही करून 13 बँकेमध्ये हा चेक आता दिलेला आहे आणि डीबीटीचं बटन सकाळीच दाबले आहे। त्यांनी स्वतः घोषणा केली आहे, तुम्ही पण ऐकलंय की आता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात सोडलेले आहेत। लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षापर्यंत कोणतंही टेन्शन आता नसणार आहे। महिन्याच्या महिन्याला तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे हे सोडले जाणार आहेत। लाडक्या बहिणीसाठी काढलेली योजना कधीही बंद होणार नाही असं स्पष्टपणे अजितदादा पवारांनी ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात तर त्या मंत्री तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। खूप मोठी आनंदाची बातमी आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे। तुम्हाला आता 8वा आणि 9वा हप्ता एकत्र आज सोडलेला आहे। टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत। सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींना तशा प्रकारचा मेसेज सुद्धा आलेला आहे। स्वतः अजितदादा पवार यांनी ही घोषणा केल्याने महिला वर्गामध्ये खूप मोठा आनंद आता पसरत आहे। लाडक्या बहिणींनो, आता सकाळपासून सोडण्यात आलेल्या या 3000 रुपयांचा लाभ जो आहे तर तो कोणकोणत्या बँकेमध्ये सोडला जाणार आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा इथे लगेच सांगतो। आता त्यानंतर कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज 3000 रुपयांचे वाटप होऊ लागले आहे याची माहिती तुम्हाला लगेच सांगतो। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। अत्यंत मोठी आनंदाची बातमी आता स्वतः अजितदादा पवार यांनी दिली आहे। यामधील बघा, आता सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। यामधील 13 ज्या बँका आहेत ज्या अजितदादा पवार यांनी स्वतः या बँकेमध्ये 3500 कोटींचा चेक दिलेला आहे तर त्या बँका कोणकोणत्या आहेत सर्वांनी काळजीपूर्वक इथे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामधील पहिली जी बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। दुसरी बँक आहे ज्यामध्ये आजच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडलेला आहे ती बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक। त्यानंतर तिसरी बँक म्हणजे पंजाब अँड सिंध बँक। चौथी बँक म्हणजे HDFC बँक। त्यानंतर 5वी बँक म्हणजे ICICI बँक। त्यानंतर 6वी बँक म्हणजे ज्यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खाते खोलून ठेवले आहे ती बँक म्हणजे आता बघा सर्वात मोठी बँक आहे ही पण तर पोस्ट पेमेंट बँक। त्यानंतर 7वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। त्यानंतर देशातील सर्वात मोठी बँक आहे त्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते खोलले आहे ती म्हणजे 8वी बँक आहे तर ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 9वी बँक आहे महाराष्ट्र बँक। त्यानंतर 10वी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। 11वी बँक आहे ती सुद्धा नॅशनल बँक आहे। यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते खोलून सोडले आहे तर ती बँक म्हणजे इंडियन बँक। त्यानंतर 12वी बँक आहे येस बँक। 13वी बँक आहे IDBI बँक। लाडक्या बहिणींनो, या 13 बँकेमध्ये तुम्ही जर खाते उघडले असेल तर तुम्हाला आजच 8वा आणि 9वा हप्ता दोन्ही हप्त्याचे टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये तुम्हाला आजच जमा होऊ लागले आहेत। तर बघा, टोटल 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये स्वतः अजितदादा पवार यांनी सोडले आहेत। 2 हप्ते एकदम सोडण्याचे कारण म्हणजे पुढील महिन्यामध्ये अर्थसंकल्प आहे। राज्य सरकारला आता कामाचा लोड जास्त असल्याने पुढचा हप्ता सुद्धा आता याच महिन्यामध्ये आज सोडला आहे। तर तो किती सोडलेला आहे तर बघा, 8व्या हप्त्याचे 1500 रुपये अधिक 9व्या हप्त्याचे 1500 रुपये असे टोटल तुम्हाला आता राज्य सरकारने निवडलेल्या या 13 बँकेमध्ये तर या 13 बँकेमध्ये 3500 कोटीचा चेक दिलेला आहे। तर त्या 13 बँकेमध्ये आता हे पैसे सोडले आहेत। त्या 13 बँका तुम्हाला मी आत्ताच सांगितले आहेत। तर त्यानंतर आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सकाळपासून जमा होऊ लागले आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी 15 जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगितली आहेत।
तीच नावे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता या 3000 रुपयांचे वाटप सुरू झाले आहे। लाडक्या बहिणींना सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता एकत्र दिला गेला आहे। त्यामुळे महिला वर्गामध्ये खूप मोठा आनंदाचा वर्षाव होत आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले गेले आहेत बघा। स्वतः अजितदादा पवार यांनी 3500 कोटींचा चेक या 13 बँकांना दिला आहे। 13 बँकांमध्ये तुम्ही खाते खोलून ठेवले असेल तर तुम्हाला आजच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे आणि 9व्या हप्त्याचे टोटल 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती केव्हाही तुम्हाला जमा झाल्याचा SMS येऊ शकतो। पुढील 5 मिनिटांनंतर तुम्हाला हा SMS येऊ शकतो। पुढील 10 मिनिटाच्या आतमध्ये सुद्धा तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा तुमच्या या 13 बँकेमधला तुम्हाला SMS येऊ शकतो। तर अजितदादा पवार म्हणजे जे बोलतात ते करून दाखवतात। लाडक्या बहिणींनो तुम्हाला पण माहित आहे त्यांचा वादा हा पक्का असतो। तुम्हाला पण सर्व काही त्यांच्याबद्दल माहित आहे। त्यामुळे आज सकाळी त्यांनी DBTचे बटन दाबले, तिकडून बटन दाबलं आणि इकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। लाडक्या बहिणींना टेन्शन होती की लाभार्थी यादीमधून आपण वगळले गेले आहोत का, परंतु असे काही झालेले नाही। सर्वांना सरसकट पैसे आता येऊ लागले आहेत। आजसाठी महत्त्वाचे 15 जिल्हे निवडण्यात आले आहेत। उद्यासाठी 15 जिल्हे निवडले आहेत। त्यानंतर परवासाठी 16 जिल्हे निवडले आहेत। असे राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँकेमध्ये येऊ लागले आहेत। आजसाठी महत्त्वाचे जे तुम्हाला 15 जिल्हे निवडण्यात आले आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे सांगतो। सर्वांनी आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। आता सकाळपासून तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेत जर पैसे जमा झाले नसतील तर बघा ह्या 15 जे जिल्हे आहेत या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। यामधील पहिला जो जिल्हा आहे तर तो छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तर तो सातारा, त्यानंतर तिसरा जिल्हा आहे ते म्हणजे नांदेड, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, 5वा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे, 6वा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, 7वा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली, त्यानंतर बघा 9वा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, 11वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 12वा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 13 जिल्हा आहे 13वा जिल्हा तो म्हणजे सोलापूर, 14वा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, त्यानंतर 15वा लास्ट जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आजच पैसे सोडले आहेत। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।